श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या। तर पिठोरी अमावस्याची काय कहाणी आहे, काय कथा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असं म्हणतात की आजच्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी ही कहाणी फक्त ऐकली तरी आपल्या मुलांवरची संकट ही दूर होतात। त्यामुळे आपण सगळ्यांनी ही कथा जास्तीत जास्त ऐकायची आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पिठोरीची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया। आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्याच दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस ती बाळंत होऊन तिचं जे पोर जन्माला येईल ते मरून जात असत। तर असं झालं म्हणजे ब्राह्मण तसाच उपाशी जात होता। तर असं 6 वर्ष सलग झालं आणि 7व्या वर्षी सुद्धा तसंच झालं। तेव्हा तिचा सासरा खूप चिडला, रागावला। ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हाकलून दिली, घरातून बाहेर काढली। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात जंगलात गेली। तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची, इथं येण्याचं कारण काय? तू आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरताच मी इथं आले आहे। झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली सगळी हकीकत तिला सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते व माझं मूल हे मरून जातं। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असतं आणि माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेला ब्राह्मण हा उपाशी जातो। तर अशी 6 बाळंतपणं माझी झाली, 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं। तेव्हा माझ्या सासऱ्यांनी म्हणजेच मामांजींनी माझा राग आला त्यांना आणि त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं। ते मला म्हणाले की माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो। असं म्हणून हे जे मेलेलं मूल आहे माझं ते माझ्या पदरात टाकलं, ओटीत टाकलं आणि मला त्यांनी घरातून घालवून दिलं। नंतर मी इथं आले, आता जगून तरी काय करायचं, असं म्हणून ती रडू लागली। तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नकोस, घाबरू नकोस, अशीच थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल। तिथं बेलाचं झाड लागेल आणि तिथं एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं झाल्यावर मी आहे म्हणून असं म्हण। त्या तुला पाहतील, कोण कुठली म्हणून चौकशी करतील, तेव्हा तुझी सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं आणि तिथून उठून पुढं गेली। तर तिला एक बेलाचं झाड दिसलं। ती तिथंच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली। तेव्हा तिला जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली। तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा स्वर्गातून खाली आल्या आणि त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याचबरोबर ती सून ब्राह्मणाची खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं। तिची कोण कुठली म्हणून सगळी त्यांनी चौकशी केली। तिनं सगळी हकीकत सांगितली। नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली। तेव्हा अप्सरांनी ती दाखवली। पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढे तिला हे व्रत करायला सांगितलं, 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तशी तिनं विचारलं, ह्यानं काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे आपली मुलं बाळं दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात। आणि पुढे ती त्यांना नमस्कार करून निघून गेली। ती आपल्या गावी आली। लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे। त्यांना ते खोटं वाटलं। अर्धघटकेने ते पाहू लागले, तो मुलं बाळं दृष्टीस पडली। पाठीमागून सुनेला पाहिलं, तसा तो ब्राह्मण उठला, घरात गेला। मुठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं, तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिलं। हातपाय धुवून घरात आला, सर्व हकीकत सुनेला विचारली आणि तिनं ती सगळी सांगितली। पुढे सगळ्यांना आनंद झाला
आणि मुलांबाळांसहित सुखानं ती नांदू लागली। तर अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। ही पिठोरी अमावस्येची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आजची कथा, कहाणी आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओला लाईक शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।